लव्ह यू दादा. भविष्यानं माझ्या ताटात काय वाढून ठेवलं आहे ते सांगता येणार नाही. अमोल मिटकरींचं अजितदादांना व्हॅलेंटाईन पत्र. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 15 दिवस होऊन गेले. मात्र आजही त्यांच्या अकाली निधनाचे वृत्त पचनी पडत नाही. दादा आपल्यातच आहेत, पत्रकार परिषदेला येतील, कार्यकर्त्यांच्या गराड्यात काहीतरी बोलतील, सभेतून एखाद्याला ओरडतील असं वाटते. मात्र अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त सत्य आहे. आमदार रोहित पवार यांनी याची खात्री दिलेली असून विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केलेली आहे. दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी हेही अजितदादांच्या निधनाने शोकाकुल असून सातत्यानं दादांच्या आठवणी जागवत आहेत. आता अमोल मिटकरी यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्ताने पत्र लिहत अजितदादांना लव्ह यू म्हटलं आहे. तसेच भविष्यात माझ्या ताटात काय वाढून ठेवलं आहे हे सांगता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. उद्या व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीवरचं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. राजकीय कार्यकर्ते आपल्या नेत्यावर जीवापाड प्रेम करत असतात. मात्र उद्याचा व्हॅलेंटाईन डे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत अस्वस्थ करणारा दिवस असणार आहे. कार्यकर्त्यांच्या याच अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी. मिटकरींनी कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना व्हॅलेंटाईन डे निमित्त एका जाहीर पत्रातून व्यक्त केल्या आहेत आणि या पत्रात अजित पवार जाण्याचं दुःख आहे ते न पचवण्यासारखं असल्याची भावना आमदार मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. तसं तर पाश्चात्य संस्कृतीला मी फारसं मानत नाही, कारण 14 फेब्रुवारी उद्या आहे, त्याला व्हॅलेंटाईन डे असं आपण म्हणतो आणि त्या दिवशी एकमेकांबद्दल संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीत प्रेम व्यक्त करण्याची भावना ही पाश्चिमात्य संस्कृतीची आपल्या देशात सुद्धा अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात झाली. आता याच्यामध्ये एकमेकाबद्दल प्रेम व्यक्त करण्याची भावना असते. अर्थातच मुलगा सुद्धा आईबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो, पती पत्नीबद्दल प्रेम व्यक्त करू शकते, भाऊ बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो, एखादा प्रियकर प्रेयसीबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो आणि नवीन तरुणांमध्ये असं याचं फॅड अलीकडे वाढलंय. पण त्या दिवसाचं औचित्य की मला पत्रकार बांधवांनी सहज विचारलं की व्हॅलेंटाईन डे जर आहे आणि अजितदादांना जर तुम्हाला मिठी मारायची असती तर तुम्ही मारली असती का? तुम्ही म्हटलं माझी तेवढी हिंमत नव्हती, पण पत्ररूपाने त्यांना थोडंसं मला विचारता आलं असतं की दादा, महाराष्ट्र ऑलवेज लव्ह यू, महाराष्ट्र वांट टू से आय लव्ह यू दादा, पण आम्ही तुम्हाला खरं मिस करतोय. त्याचं कारण असं आहे की आमच्या जीवनातला प्रेमळ व्यक्ती म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव विचाराल तर आयुष्यामध्ये फार कमी लोकांनी मनापासून प्रेम माझ्यावर केलं. त्यातले एकमेव दादा असे होते की राजकीय हेवेदावे चालू असताना अनेक लोकांनी तिरस्कार केले, अनेकदा ट्रोल झालो, अनेक वेळा वादात सापडलो, अनेकदा हेटाळणी झाली. काही लोकांनी जातीबद्दल हेटाळणी केली, काही लोकांनी माझ्या व्याख्याता असण्याच्या बाबतीत सुद्धा भांडवल करून मला खूप खालच्या पातळीवर टीका केल्या, ट्रोल केल्या, माझ्याबद्दल वाईट साईड बोलत राहिले. पण अजितदादा एक असा नेता होता की ज्या दादांनी कधीही म्हणजे मला गुन्हा दोषासहित स्वीकारलं होतं. माझ्यात ती पात्रता नसताना सुद्धा दादांनी मला आमदार पदावर बसवलं होतं आणि त्यांचं जाणं हे मला इतकं वेदनादायी आहे की त्या भावना आता मी शब्दातूनच व्यक्त करू शकलो असतो. त्याच्यामुळे मी त्यांना पत्र लिहिलं की दादा, आजच्या दिवशी प्रिय व्यक्तीला एखादा गुलाबाचं फुल द्यायचं असतं, मिठी मारायची असते. तुम्हाला मिठी मारण्याचा अधिकार हा जयदादा आणि पार्थदादाला होता. आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला नाही, पण तुमच्या पायाला तरी घट्ट मिठी मारण्याचा, पण तुम्ही पायाला पण हात लावू देत नव्हता, पण तेवढा अधिकार मात्र मी अबाधित ठेवला होता. त्यामुळे आज ते असते तर व्हॅलेंटाईन डेला एक आपण कोणावर प्रेम करतो तर दादांवर प्रेम करतो. त्या भावना मी पत्रातून व्यक्त केल्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अकोला.